नमस्कार मित्रांनो, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज गुलाबामध्ये शेणखत भरून घेतोय. तर शेणखत भरण्यासाठी जे आपण हे केलेलं आहे बघा, हे 2 सरीच्या मधलं 2 ह्याच्यामधल्या अंतरामध्ये हे तर खोदकाम केलेलं आहे आणि खोदकाम करून ह्याच्यामध्ये एक टोपलं शेणाचं बरोबर बसेल ह्या हिशोबाने आपण हा खड्डा खांदलेला आहे. तर हे अशा हिशोबाने बघा, हे असे खड्डे खांदलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आपल्याकडनं जरा शेणखत सुरुवातीला टाकायचा असतो, पण सुरुवातीला आपल्याकडनं जरा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे काही झालं नाही ते. तर त्याच्यामुळं आता ही शेणखत ह्याच्यामध्ये प्रत्येकी एक टोपलं शेणखत टाकून ही शेणखत वरून माती टाकून बुजवून घ्यायचं आहे. आतमध्ये राहील तो शेणखत. ह्या हिशोबाने आपण हे काम करतोय. ह्या हिशोबाने हे काही अशा हिशोबाने हे केलंय आपण. बघा, बघू शकता आपण. ह्या अशा पद्धतीमध्ये आपण हे सगळे खड्डे खांदून घेतलेले आहेत. ह्या खड्ड्यांमध्ये आपण आता शेणखत भरणार आहोत आणि ह्याच्यामध्ये बेसोल डोस पण ह्याच्यामध्येच टाकणार आहोत. तर आज आपण हे नुसते खड्डे खांदून घेणार आहोत आणि उद्या आपण ह्याला बुजवून शेणखत टाकून ह्याला बुजवून घेणार आहोत. तर आमचे हे काही मित्र आहेत, हे सगळे हे काम करायला लागलेत. बालाजी, कसं चालू आहे काम? निवांत चालू आहे. हां, तर ते स्वतः काम करत आहेत. परत खाली एक जण आहेत. मस्त असं काम चालू आहे मित्रांनो. खरंच चांगलं काम करायला ते दोघं पण. तर अशा रीतीने आपण हे सगळं काम करणार आहोत. शेणखत लय महत्त्वाचं आहे. कुठल्याही पिकासाठी शेणखत खूप महत्त्वाचं आहे. पण माणसाच्या अडचणीमुळे सुरुवातीला न झाल्यामुळं आता हे करायची वेळ आली परत पाठीमागून. पण जर सुरुवातीलाच असता तर चांगलं झालं असतं मित्रांनो. पण आता सुरुवातीला नसल्यामुळे चला ठीक आहे. आता आपण टाकतोय. बघूया आता काय ह्याच्यातून रिझल्ट येणार आहे. हे बघा, ही टॉप सिक्रेटचं ओरिजिनल फुल. ह्याला टॉप सिक्रेट म्हणायचं मित्रांनो. कशी आहे कळी बघा, हे अशा पद्धतीच्या सगळ्या कळ्या व्हायला पाहिजेत आपल्या. पण आपल्याकडनं सुरुवातीच्या काळाच्या जे कळ्या आहेत त्याला नाही आपण काही डोस चुकीचे झाले त्याच्यामुळं आपला व्यवस्थित माल सुरुवातीचा निघाला नाही. कळ्या जास्त फुलल्या, या सगळ्या अडचणी तयार झाल्या. आता उष्णता तर खूप आहे मित्रांनो. ह्या सगळ्या टेम्परेचरमध्ये आपणास हे करायचं आहे. आता हे सध्या तरी क्वालिटी मस्त आहे बरं का. सध्या तर काही अडचण नाही आहे. अशा पद्धतीने मित्रांनो सध्या आपली बाग आलेली आहे. बघूया ह्याच्यामध्ये आता फवारण्या वगैरे आपण थोड्याशा करणार आहोत. आणि आता हे खतं झाल्याच्या नंतर आज संध्याकाळी फवारणी करून घेतोय आपण ह्याला. त्यानंतर बघूया मग काय ह्याचा रिझल्ट येईल. हां, टॉप सिक्रेटची अशी कळी पाहिजे बघा, गच्च एकदम. अशी जर कळी असली तर चांगलं दिसते फुल दिसतानाच. ह्याच्यामध्ये काय थोडंसं हे बघा, हे वेगळंच झाड आलेलं आहे. इथं बघू शकता, इथं वेगळंच झाड आलेलं आहे. अशी काही झाडं वेगवेगळी आलेली आहेत मित्रांनो. हां, तर अशा पद्धतीमध्ये ही आपली बाग आली मित्रांनो. तर ह्याच्यामध्ये आणखीन एक प्रॉब्लेम व्हायला लागला मित्रांनो. तर तुम्ही बारकाईने जर बघितलं तर ही पानं जी दिसत आहेत ते जरा थोडी आकलल्यासारखी दिसतात, बरोबर आहे का? तर ते आता सध्याच्या उन्हाळ्यानं व्हायला लागलेलं आहे. पण दुसरा एक प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये, एक व्हायरस आला आहे आता सध्या. त्या व्हायरसची फवारणी अर्जंट करणं लई गरजेचं आहे मित्रांनो. नाहीतर परत जास्त व्हायरस पसरू शकतो. हे तुम्ही बघू शकता. ह्याची जी पानं आहे ती आकडलेत, पानं पूर्ण बघू शकता तुम्ही, आहे का? आकडलेत पाणी हे बघा. तर ह्याच्यावरती एक व्हायरस आला, तो व्हायरस आपल्याला क्लिअर करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आज संध्याकाळी एक फवारणी करून घेणार आहोत आपण. हे बघा, इथं बघू शकता तुम्ही, आहे का? कशी आकडलेत पानं हे बघा. तर अशा पद्धतीमध्ये हा व्हायरस आला, तर ह्या व्हायरसचा काहीतरी नायनाट करावं लागेल आपल्याला. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यावर आळ्या, ते किडमे होते, किडम्याची फवारणी करून घेतली, किडमे क्लिअर झालेत. आता व्हायरसचा विषय आहे, तर ती व्हायरस आपल्याला हे होऊ नये त्यासाठी एक फवारणी करून घ्यायची मित्रांनो. त्या व्हायरसची फवारणी करून घेतो.
हे बघा हे कशी तरी झाडं दिसलेली का पानं पण करपलेत हे का हां हे असं झालं बघा मित्रांनो. मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो.